जय महाराष्ट्र मित्रांनो सगळ्यांना. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा ड्रायव्हर आणि रिक्षा पॅसेंजर यांच्यासाठी एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि ती आपल्या चॅनलवर तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये ऐकायला भेटणार आहे. तत्पूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन भेट देत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण पहा तर काहीतरी समजेल. तर व्हिडिओला चालू करूया. 1 ऑगस्ट पासून रिक्षाचं जे आपलं पहिलं 1.5 किलोमीटर 25 आहे तो 30 रुपये होणार आहे आणि 17 रुपये पर किलोमीटर ते वाढून 20 रुपये पर किलोमीटर होणार आहे. आता याची ही मीटिंग होणार आहे. प्राधिकरण आपलं ट्रान्सपोर्टचं जे मीटिंग ट्रान्सपोर्ट अधिकारी आहे त्यांच्यासोबत आपली मीटिंग होणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यावर या दरवाढीवर शिक्कामोर्तब होणार आहे मित्रांनो. रिक्षा संघटना आपल्या पिंपरी चिंचवड प्लस पुणे यांच्या ज्या रिक्षा संघटना आहेत त्यांचे मेन लोक आणि प्राधिकरणाचे जे आपल्या परिवहन विभागाचे जे महत्वाचे साहेब आहेत त्यांच्यातही मीटिंग होणार आहे आणि रेट वाढले पाहिजे मित्रांनो. कारण आपण आपल्या व्हिडिओ मार्फत कधी पहिल्यापासून सांगत आलोय. कारण सगळ्या गोष्टीचे रेट वाढलेत. सगळे स्पेअर पार्टचे रेट वाढले, फिटरचे चार्जेस वाढलेत, सगळे खर्च वाढलाय. पण रिक्षा चालकाचं इन्कम खूपच कमी आहे. आता तुम्हाला सांगतो, रिक्षावर अवलंबून असणारे लोक श्रीमंत झालेले आहेत आणि रिक्षावाला हा भिकारीच होत चाललाय. कसं ते सांगतो. सीएनजी भरतो, सीएनजी वाला अमीर होतच चाललाय. दुसरं म्हणजे स्पेअर पार्ट वाले रेट वाढवलाय. स्पेअर पार्ट तर लागणारच रिक्षाला, ते तर घ्यावंच लागणार. फिटर लोक त्यांनी पण रेट वाढवले आपले, त्यांचं पण चांगलं चालू आहे. फक्त हे रिक्षावाल्यांचंच खराब चालू आहे. तर आता जे आहे रेट 17 रुपये पर किलोमीटर, त्याच्यात पण ऍप आधारित कंपन्या आपल्याला रेट व्यवस्थित देत नाही. काही कंपन्या तर 15 रुपये 14 रुपये काही रेट मनाला येईल असा देतात. आता मला सांगा, ही जी मीटिंग होणार आणि त्याच्यावर जर शिक्कामोर्तब झालं तर ह्या ओला उबेर रॅपिडो सारख्या कंपन्या आपल्याला रेट देणार आहेत का? पण याच्यावर कोणी काही बोलत नाही. रिक्षावाल्यांनी मीटरवर घ्यायला सांगितलं, लगेचच व्हिडिओ काढणार कस्टमर लोक आणि अपलोड करणार. अरे पण तुम्हाला माहितीये का, रिक्षा चालवण्याचा खर्च, सीएनजी वाढतोय, स्पेअर पार्ट आहेत, गाडीचा मेंटेनन्स आहे, ह्याचा विचार कोणी करतच नाही का? 14 रुपये 15 रुपये 13 रुपये किती कस्टमरला काहीच वाटत नाही. जरा रिक्षावाल्याच्या बाजूने पण विचार करा. नाहीतर तुम्ही स्वतःची एक रिक्षा घ्या, पॅसेंजरला सांगायचंय मला, आणि ते चालवून बघा तुम्ही, तर तुम्हाला कळेल. तर ही होती अपडेट मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला आणि खरंच दरवाढ झाली तर धंदा वाढेल की कमी होईल, मला याचं एक उत्तर द्या कमेंटमध्ये. खरंच दरवाढ व्हायला पाहिजे की नाही, नक्की कमेंट करा मित्रांनो. जय महाराष्ट्र.